नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 8वी NMMSच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 8वी NMMS परीक्षा जी की 28 डिसेंबर 2025ला झालेली होती. त्याच्या गुणवत्ता यादी संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं पत्रक आलेलं आहे आणि ही गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. तुमचा जो वैयक्तिक निकाल आहे तो कसा पाहता येणार आहे किंवा तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहात का, तुमचा क्रमांक कितवा आहे हे सुद्धा तुम्हाला आज पाहता येईल. तुमच्या शाळेच्या लॉगिनवरून त्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. पहा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2025-26 8वीसाठी परीक्षा दिनांक 28 डिसेंबर 2025साठी गुणवत्ता यादीबाबत सन 2007-8 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत राबवली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे ह्या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती 12वीपर्यंत मिळते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा 1000 वार्षिक 12,000 आहे. 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न, आता ही उत्पन्नाची अट तुम्हाला पूर्ण करायची आहे किंवा केलेली असेल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळेल. 3,50,000 पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती वाटप केली जाते. आता या ठिकाणी म्हटलंय पहा त्यांनी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेचा हा निकाल कसा पाहायचा आहे पहा. msce.pune.in https://msce.in या संकेतस्थळावर 24/2/2026 रोजीपासून म्हणजे आजपासून तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती गुण मिळालेत 100% व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे. कारण की वर्षभर आपण मेहनत घेतली आहे आणि महाराष्ट्रातील पहिला विद्यार्थी हा आपला असणार आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगतो, प्रत्येक जिल्ह्यातला टॉपरसुद्धा आपला विद्यार्थी असेल. किती गुण मिळालेत नक्की सगळ्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करा. कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं साधारणतः 20 तारखेच्या दरम्यान हा निकाल लागेल. यदा कदाचित काही मागं पुढं झालं तर 1-2 दिवस मागे पुढे जाऊ शकतो, पण निकाल 100% लागणार आहे अशी माहिती मी मिळवलेली होती आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा निकाल पाहता येतोय. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायची ते समजून घ्या. सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल करता येणार नाही. तसेच जन्मतारीख, जात, आधार कार्ड, माध्यम, प्रश्नपत्रिका, संच कोड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 5 मार्च 2026 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या टपाल, सक्षम अथवा ईमेलद्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. जर काही बदल असेल तर माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्या शिक्षकांना सांगा आणि हा बदल तात्काळ करून घ्या. जर हा बदल केला नाही तुमची अंतिम जी गुणवत्ता यादी लागणार आहे तुमच्या जिल्ह्यानुसार, कारण की जे विद्यार्थी बाद होतील ते बाहेर पडतील. उलट तुम्हाला जी गुणवत्ता यादी 5 तारखेनंतर पाहायला मिळणार आहे फायनल, तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादा विद्यार्थी वेटिंगला असेल किंवा कमी गुणांमध्ये असेल, नाव नसेल तो त्यामध्ये, तर 100% त्याला वरती येता येईल. पहा, म्हणजे तुमचा जो अंतिम निकाल असणार आहे तो 5 मार्च नंतर लागेल. परंतु तुम्ही आता सध्या गुणवत्ता यादी लागली, ती गुणवत्ता यादी पाहून काही दुरुस्ती आहेत का आत्ताच सांगा. नावामध्ये जर बदल असेल तर तो करून घ्या, काही ज्या इतर गोष्टींमध्ये बदल असेल तो करून घ्या. जर तो बदल केला नाही तर तुम्हाला 1ही रुपया स्कॉलरशिप मिळणार नाही, याची काळजी घ्या. तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप असं सगळ्यांचं अभिनंदन. तुमचे गुण मला नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला 100% सांगू शकतो तुमचं सिलेक्शन हे झालेलंच असेल. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.